महाराष्ट्र बोर्डचा 10वीचा निकाल कधीपर्यंत लागणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर बघू शकता 1 तारीख समोर आलेली आहे आणि त्या तारखेमध्ये तुमचा जो निकाल असेल हा प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि तुमचा निकाल लागल्यानंतर यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, कारण तुमच्या मार्कशीटमध्ये आता भरपूर चेंजेस केलेले आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये आता 3 बदल झालेले आहेत। तर ते 3 बदल संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, कारण निकाल लागल्यानंतर जर तुमच्याजवळ मार्कशीट आली तर ती मार्कशीट तुम्हाला समजायला पाहिजे। त्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर तुमचा 10वीचा निकाल हा 12वीचा निकाल लागल्यानंतर 7 दिवसानंतर लागणार आहे, म्हणजे मे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल हा लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी थोडा आता वेट करा, कारण की आता काहीच दिवस बाकी आहे तुमचा निकाल हा प्रसिद्ध होण्यासाठी। तर यावर्षी जे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल संपूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। पहिला बदल आहे की 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत 2 मार्कशीट, म्हणजे एक मार्कशीट आणि एक तुम्हाला मिळत होतं ते म्हणजे प्रमाणपत्र, एक बोर्ड सर्टिफिकेट आणि एक मार्कशीट, असे 2 सर्टिफिकेट तुम्हाला मिळत होते। तर आता 2 सर्टिफिकेट न मिळता ते फक्त एकच सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुमची उपलब्ध असणार आहे। तर बघू शकता यामध्ये थोडी माहिती दिलेली आहे की आता 2 ऐवजी फक्त एक कागद, मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे एकत्र असणार आहे। गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला त्वरित मिळणार आहे। म्हणजे निकाल लागल्याबरोबर जशी तुम्हाला मार्कशीट मिळत होती, म्हणजे निकाल लागल्यानंतर तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करत होते, तिथून 5 ते 7 दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये तुमची मार्कशीट तुमच्या शाळेला येत होती आणि तिथून तुम्ही हार्ड कॉपी रिसीव करत होते। तर आता तुम्हाला 2 मार्कशीट मिळत होत्या, म्हणजे एक मार्कशीट असायची आणि एक सर्टिफिकेट असायचं, ज्यावरती तुमची जन्मतारीख वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत होती। परंतु आता काय होणार आहे, तुम्हाला जेही 7 दिवसांना मार्कशीट मिळणार आहे तीच तुमची मार्कशीट असेल आणि तेच तुमचं सर्टिफिकेट सुद्धा असणार आहे, कारण त्यावरतीच तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि बाकीसुद्धा ज्या अपडेट आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नेमके कोणकोणते बदल करण्यात आले आहे। तर पहिला बदल, 2 सर्टिफिकेट न मिळता तुम्हाला आता एकच सर्टिफिकेट मिळणार आणि तेच तुमचं सर्टिफिकेट हे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट म्हणून तुमचं काम करणार। आणि यामध्ये आतापर्यंत तुमचे जे नाव होते, तुम्ही तर यावर्षी 10वीची एक्झाम दिलेली आहे, तुम्ही जेही तुमच्या घरामध्ये तुमची बहीण किंवा भाऊ असेल त्यांची मार्कशीट चेक करा। त्यांच्या मार्कशीटवर नाव हे सरनेमपासून सुरू होत आहे, म्हणजे अगोदर त्यांचे सरनेम, त्यानंतर स्वतःचे नाव आणि मग वडिलांचे नाव। परंतु आता यावर्षीपासून हा सुद्धा नियम बदललेला आहे। यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघू शकता, तुमचे जे नाव आहे सेम टू सेम तुमच्या आधारवर जसे आहे तसेच तुमच्या मार्कशीटवर येणार आता। म्हणजे पहिलं तुमचं नाव, मग वडिलांचं नाव आणि मग तुमचं सरनेम। म्हणजे हा सुद्धा एक बदल आहे, कारण की या अगोदर कसं होतं, विद्यार्थ्यांची जी सुरुवात होती नावाची ही आडनावापासून सुरुवात होत होती, ती आता आधार कार्ड नुसार करण्यात आलेली आहे। तर आधार कार्डवर जसे नाव आहे तुमचे सेम टू सेम नाव तुमचे तुमच्या मार्कशीटवर आणि सर्टिफिकेटवर येणार आहे आणि मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे तुमचे एकच असणार। यासाठी तिसरा बदल बघा कोणता आहे, गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याचा फोटो। तुम्ही CBSE विद्यार्थ्याची जर मार्कशीट बघितली असेल तर त्यावरती या कॉर्नरला तुम्ही विद्यार्थ्याचा फोटो बघितला असेल, जो फोटो तुम्ही हॉल तिकीटवर आलेला आहे तोच फोटो तुम्हाला आता इथे डिस्प्ले होणार आहे। आणि त्यानंतर एक बदल झालेला आहे तो म्हणजे की तुमच्या मार्कशीटवर आता एक बारकोडसुद्धा देण्यात आलेला आहे, बघू शकता। तर हा बारकोड तुमच्या मार्कशीटवर कोणत्या तरी लोकेशनला राहणार आहे आणि हा बारकोड जर स्कॅन केला तर तुमची मार्कशीट खरी आहे की तुमची मार्कशीट खोटी आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल्स आता कोणीही बघू शकतो। त्यामुळे तुम्ही खोटी मार्कशीट आता देऊ शकत नाही। आणि यामध्ये जेही विद्यार्थी आहे ज्यांनी 10वी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी ज्याही अपडेट आलेल्या आहे ह्या चांगल्या आहे, कारण की यामध्ये ज्याही अडचणी येत होत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी, कारण की त्यांचे नाव आधार कार्डनुसार मॅच होत नव्हते आणि संपूर्ण फॉर्ममध्ये आता आधार कार्ड हे कंपल्सरी करण्यात आलेलं होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवढ्याही अडचणी येणार होत्या फ्युचरमध्ये त्या संपूर्ण अडचणी आता यावर्षीपासून दूर झालेल्या आहे। तर ओळख पटवण्यासाठी तुमचा फोटो लावलेला असा तुमच्या मार्कशीटवर, त्यानंतर बारकोड असणार आहे तुमच्या मार्कशीटवर, त्यानंतर आधार कार्डनुसार नाव आणि त्यानंतर तुम्हाला 2 मार्कशीट, म्हणजे एक मार्कशीट आणि सर्टिफिकेट न येता फक्त आणि फक्त एकच मार्कशीट येणार आहे। तुमचा निकाल जो लागणार आहे तो बघू शकता, अंदाजे 15 ते 20 मेचा अंदाजित जो वेळ होता
म्हणजे तारीख होती ही सांगण्यात आलेली आहे आणि maharesult.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी या प्रकारे जे 3 बदल होतील हे तुम्हाला आता लवकरच तुमच्या मार्कशीटवर दिसून पडणार। निकाल लागल्यानंतर किंवा निकालाची अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।